गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून सोशल मीडियावरती कॉक्रोच जनता पार्टीने आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वामध्ये दिल्लीतल्या जंतर मंतरवरती 20 जूनला आंदोलन सुरू झालं। धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा याकरता हे आंदोलन सुरू झालेलं होतं। खरं बघायला गेलं तर या आंदोलनाला इतकं मोठं व्यापक रूप मिळेल असं कुणालाच वाटलेलं नव्हतं, परंतु 20 जूनला जेव्हा हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेपासूनच खरं तर ह्या आंदोलनाला अनेक विद्यार्थी संघटना असतील, अनेक सामाजिक संघटना असतील, हे येऊन जोडण्यास सुरुवात झालेली होती। आणि यामध्ये आणखी एक संघटना सुद्धा होती आणि ती होती AISA, अर्थातच ऑल इंडियन स्टुडंट्स असोसिएशन। आणि या ऑल इंडियन स्टुडंट असोसिएशनचं नेतृत्व करणाऱ्या अध्यक्षा आहेत त्या म्हणजे नेहा बोरा। नेहा बोरा ही अवघी 27 वर्षाची तरुणी आहे। असं नाहीये की नेहा बोराला आधी कोणी ओळखत होतं किंवा नव्हतं। काही मोजके लोक नेहा बोराला ओळखायचे, कारण की ह्या संस्थेच्या माध्यमातून ही संस्था कायमच जी आहे, ही संघटना कायमच जी आहे ती विद्यार्थ्यांसाठी चळवळ घेऊन उभी राहिलेली आहे। मग ती फी माफी संदर्भातली असो किंवा विद्यार्थ्यांसंदर्भातले विविध प्रश्न असो, ह्या संदर्भामध्ये ही संघटना कार्यरत होती। परंतु दिल्लीतल्या जंतर मंतरवरती जेव्हा अभिजित दिपकेंच्या नेतृत्वामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन उभं राहिलं तेव्हा सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं, हे तर सर्वांनाच माहितीये। परंतु त्यांच्या सोबतच AIS संघटनेतून जे आहेत अनेक तरुणी सुद्धा उपोषणाला बसलेले होते आणि त्याच्यामध्ये नेहा बोरा स्वतः सुद्धा होती। नेहा बोराने 23 दिवस उपोषण केलं आणि या उपोषणाची दखल अनेकांनी घेतली। जंतर मंतरवर आंदोलन झालं, हे आंदोलन संपलं कारण की या आंदोलनामुळे 25 जुलैला अखेरीस जे आहे ते धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। हे सर्व झाल्यानंतर आता नेहा बोरा पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे आणि नेहा बोराचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे झारखंडमध्ये सध्या जे JSSC परीक्षेमध्ये जो काही घोळ झालेला आहे त्या घोळामध्ये जे काही एकंदरीत सगळे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत त्या विरोधात झारखंड मधल्या विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्याभरापासून आंदोलन सुरू केलेले आहे। झारखंड मधल्या लाखोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत। या आंदोलनाची दखल अनेकांनी घेतली, त्याच्यामुळे जंतर मंतर नंतर झारखंडमध्ये हे दुसरं मोठं आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि या आंदोलनाला आता नेहा बोरा सुद्धा सहभागी झालेली आहे। परंतु नेहा बोरा सहभागी झाल्यानंतर, तिचं भाषण झाल्यानंतर शुक्रवारी जे आहे तिच्यावरती एका RSS कार्यकर्त्याकडून शाही फेक करण्यात आली। जय श्रीरामची घोषणा देत हा RSS कार्यकर्ता त्या आंदोलनात घुसला आणि त्याच्यानंतर त्यांनी तिच्यावरती शाही फेक केली। परंतु त्यावेळेस सुद्धा अत्यंत संयमाने नेहा बोराने या सर्व गोष्टींना तोंड दिलं आणि त्याचमुळे नेहा बोरा जी आहे ती आता पुन्हा चर्चेत आलेली आहे। नेहा बोरा चर्चेत आल्यानंतर ती नेमकी कोण आहे, ती काय करतेय, ती वास्तव्यास कुठे आहे, तिचं बालपण कुठे गेलं, तिचे आई वडील काय करतात, असे अनेक प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत आणि त्याच संदर्भातली ही थोडक्यात माहिती। तर नेहा बोरा, जर का आपण नेहा बोराची माहिती जाणून घ्यायला गेलो तर नेहा बोरा जी आहे ती उत्तर प्रदेशामधली एका सामान्य कुटुंबातली मुलगी आहे। तिचं खरं तर जे बालपण आहे ते दिल्लीमध्ये गेलं। तिची आई गृहिणी आहे। नेहा बोराने दिलेल्या माहितीनुसार तिचे वडील भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं संपूर्ण कुटुंब हे भाजप समर्थक आहे। भाजपच्या विचारांनी प्रेरित झालेलं तिचं संपूर्ण कुटुंब आहे। त्याच्यामुळे ज्या वेळेस नेहा बोराने जंतर मंतरवरती आंदोलनाला सुरुवात केली, उपोषणाला बसली, तेव्हा तिच्या घरच्यांना सुद्धा ही गोष्ट पटली नाही। तिच्या वडिलांनी तिच्याशी बोलणं टाळलं, आईने सुद्धा बोलणं टाळलेलं होतं। परंतु जेव्हा आपली लेक 23 दिवसांपासून उपोषणाला बसले, ही माहिती कळाल्यानंतर तिची आई स्वतः आली आणि याबाबत जेव्हा तिने एका मुलाखतीला माहिती दिली त्याच्यामध्ये तिने स्वतः सांगितलं की उपोषण सुरू असताना मी व्यासपीठावरती झोपून होते, काही लोक माझ्याजवळ आली, त्यांनी मला सांगितलं की नेहा तुला एक व्यक्ती भेटायला आलेली आहे, एक महिला भेटायला आलेली आहे आणि ती सांगते की ती तुझी आई आहे म्हणून। त्यावेळेस ती म्हणाली की मला चष्मा असल्या कारणाने मला अंधुक दिसत होता म्हणून मी चष्मा लावला आणि तेव्हा खरंच पाहिलं तर हो, माझी आई त्या ठिकाणी आलेली होती। आणि ज्या वेळेस धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला त्यावेळेस आईने स्वतः फोन करून याचं कौतुक केलं, माझं अभिनंदन केलं, सर्वांचं अभिनंदन केलं। परंतु ज्या कुटुंबावरती, ज्या आई वडिलांवरती भाजप विचार प्रेरित असतील किंवा ज्यांचे आई वडील भाजप विचारांचे प्रेरित असतील, ती मुलगी नेमकी सध्या काय करते याची माहिती जर का आपण जाणून घेतली तर
जसं की मगाशी सांगितलं, तिचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. तिचं बालपण हे विविध शहरांमध्ये गेलेलं आहे. नेहाने दिल्ली विद्यापीठातून BA आणि आंबेडकर विद्यापीठातून MA चं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ती सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थातच JNU मधून जे आहे ते स्कूल ऑफ आर्ट्स अँड एथेटिक्स मध्ये सहाय्यक प्राध्यापक ब्रह्मा प्रकाश त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD करते. ही PhD करत असतानाच नेहा सध्या AISA चं अध्यक्ष सुद्धा आहे. तिच्या अध्यक्षतेखालीच ही संघटना सध्या विविध विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन करते, चळवळ उभी करते आणि ह्याच एक चळवळीचा भाग म्हणजे झारखंडमध्ये सध्या जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये नेहा स्वतः सहभागी झालेली आहे. काल शाही फेक झाल्यानंतर तिने सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रसारित केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिने सांगितलेले आहे की RSS कार्यकर्त्यांना वाटत असेल की शाही ही फेकण्यासाठी असते, तर शाही ही फेकण्यासाठी नसते, तर तिचा वापर हा लिखाणासाठी केला जातो. आणि हाच फरक आहे की ज्यावेळेस शिक्षण घेतलं जातं तेव्हा या शाहीतला नेमका वापर कुठे आणि कसा करायचा ह्याची एकंदरीत संपूर्ण माहिती मिळते. त्याच्यामुळे नेहा बोरा सध्या फेसबुक असेल, X अर्थातच आधीचं ट्विटर असेल किंवा सोशल मीडियावरचं कुठलंही हँडलर असेल त्याच्यावरती सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. नेहा बोरा नेमकी CJPच्या संपर्कात कशी आली हे सुद्धा तिने सांगितलेलं होतं. तर नेहा बोराने जे आहे अभिजित दिपकेंनी आधी तिच्यासोबत संपर्क साधलेला होता. तिने अभिजित दिपकेची माहिती गोळा केली. त्यावेळेस तिला कळालं की अभिजित दिपके हे आपचं काम करायचे आणि त्याच्यामुळे ते ह्या पुढे कधीही भाजपमध्ये सुद्धा जाणार नाहीत आणि त्याच कारणामुळे तिने जंतर मंतर मधल्या आंदोलनाला जे आहे तो पाठिंबा दिला आणि तिने आणि तिच्या संघटनेने मिळून जे आहे ते वेगळं असं उपोषण सुरू केलेलं होतं. त्यामुळे जंतर मंतर पासून प्रसिद्धीतच होतात आलेली नेहा बोरा आज सुद्धा झारखंडच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये अत्यंत निर्भीडपणे उभी आहे आणि त्यांच्या मागण्यांच्या पाठीशी तिचा समर्थ पाठिंबा असल्याचं तिने आता सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे नेहा बोरा आणि त्यासोबतच तिच्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली आपण आपलं महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि सोबतच राज्यातल्या व देशातल्या संपूर्ण घडामोडी जाणून घेण्याकरता आपण आपलं महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.